नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी बोललो ना, पार्ट 2 आहे हा। हेल्मेट घातलंय तरी सुद्धा ना त्याचे काय हाल झाले तरी बघा। त्यांनी सगळं व्यवस्थित घातले, हेल्मेट घातले, तो बहुतेक प्रॉपर बायकरचे जे सूट असतात तो पण घातलेला दिसतोय। पण अचानक अशी घटना घडली आणि तो पडला। हेल्मेट बहुतेक त्यांनी बांधलं नसणार प्रॉपर। इथे जर लॉक जर असेल ना व्यवस्थित, काय ठिकाणी असा पण ऍक्सिडेंट घडतो ना, जरी बांधलं असेल ना तरी पण हेल्मेट उडून जातं। म्हणजे काय ठिकाणी अशा गोष्टी होतात, पण इथे बांधलं नसेल, कारण पडल्या पडल्या हेल्मेट निघालं याचा अर्थ फक्त डोक्यावर ठेवला असेल आणि त्याला मार लागला डोक्याला। कित्येक लोक असे करतात, नुसतं हेल्मेट ठेवतात, त्याला इकडे काय बांधत नाहीत, अजिबात बांधत नाही। की माझ्या समोर अशी घटना घडली, हायवेने चाललाय समोर, मी पाठीमागे गाडी चालवतोय, चालू टू व्हीलर मध्ये ना त्याचं हेल्मेट निघालं आणि तो गेला सरळ पुढे निघून। थोडक्यात गाडी माझी कंट्रोल मध्ये होती ना, तर ती हेल्मेट माझ्या गाडी खाली आले असतं। इथे झालेली घटना आहे सांताक्रूज हायवेवरती। पण आपली गाडी कंट्रोल मध्ये असल्यामुळे ते हेल्मेट पडल्यानंतर ती लेफ्ट साईडला गेलं निघून, थोडक्यात, नाही तर माझ्याच गाडी खाली आलं असतं ते। हेल्मेट ज्यावेळेला घालतात ते प्रॉपर लॉक जर केलं ना, तर बहुतेक, मी सांगतो, बहुतेक लोक असे हेल्मेट घालतात पण लॉक करत नाही। प्रॉपर लॉक जर केलं तर अशा घटना कधीच होणार नाही। किती त्याला मार लागला, तो खूप वेळ उठला नाही। मी तो व्हिडिओ थोडासा कट केलेला आहे। तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा।